नमस्कार मंडळी, मी सुषमा कोटीकर आणि तुम्ही बघत आहात मंडल न्यूज। उद्याचा दिवस खूप खास आहे। उद्याचा दिनविशेष असा आहे, म्हणजे 4 जुलै 2024 चा दिनविशेष असा आहे की उद्या सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधलं अंतर हे सर्वात जास्त राहणार आहे। तर हे अंतर जास्त का राहणार आहे त्याबद्दलचं शास्त्रीय कारण आणि खगोलशास्त्राबद्दल बातचीत करण्यासाठी मी आलेली आहे अमरावतीचे खगोलशास्त्रज्ञ विजय गिरुळकर यांच्याकडे। चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांच्या या छंदाबद्दल आणि उद्याच्या या खास दिवसाबद्दल। नमस्कार सर, तुमचं मंडल न्यूज मध्ये खूप खूप स्वागत करते। नमस्कार। सर्वप्रथम तुम्ही आमच्या दर्शकांना तुमचा परिचय द्या। हां, तर माझा परिचय असा आहे की माझं नाव आहे विजय गिरुळकर। माझं मूळ गाव यवतमाळ जिल्ह्यातील आहे दाभापोहर आणि त्याच ठिकाणी माझं शिक्षण झालं आणि मी 1987 ला SRPF मध्ये मी एक पोलीस कॉन्स्टेबल म्हणून लागलो। मग SRPF ला लागल्यानंतर म्हणजे पोलीस डिपार्टमेंटला लागल्यानंतरही अशा पद्धतीचा छंद कसा काय आला मग तुमच्या? आता हा जो छंद लागला आहे खगोलशास्त्राचा छंद म्हणजे फार मोठं जरा किचकट काम आहे। अरे विशेषतः म्हणजे या विषयात माझी कोणतीही डिग्री नाही आहे, बगर डिग्रीचा व्यक्ती आहे। या विषयात कोणाला वाटते की कोणी MSc फिजिक्स झालं पाहिजे, कोणी ॲस्ट्रॉनॉमी झाली, असं काहीच नाही आहे। दाभापोहर एक PCL हायस्कूल आहे त्या ठिकाणी, अत्यंत म्हणजे खेड्यागावात हायस्कूल आहे आणि त्या गावात माझे एक शिक्षक होते भास्करराव परडके म्हणून होते। ते अत्यंत विज्ञानवादी शिक्षक होते, तर त्यांनी मला या विषयात थोडीशी रुची निर्माण केली आणि अत्यंत विज्ञानवादी असल्यामुळे त्यांनी मला वैज्ञानिक दृष्टिकोन गेला आणि त्यांच्यापासून मला हा छंद लागला। अच्छा, तरी वयाच्या कितव्या वर्षापासून तुम्ही? वयाच्या म्हणजे 20व्या वर्षी तुम्ही भरतीच झालो समजा। ते एक 2-3 वर्षानंतर मी SRP मध्ये सेट झालो आणि नंतर माझी अमरावतीला 1991 मध्ये बदली झाली आणि 91 मध्ये बदली झाल्यानंतर SRPF मध्ये एक वेपन दुरुस्ती करण्याची एक वर्कशॉप असते, त्याला म्हणतो आपण आयुधिक कर्मशाळा। त्या कर्मशाळेमध्ये सध्या मी कार्यरत आहे, जवळपास 30-35 वर्ष झाले मी ASI म्हणून कार्यरत आहे। तर मला हा तेव्हापासूनच आहे। तर त्यावेळेस मी एक दुर्बीण घेतली 95 ला, 95 मध्ये मला दुर्बीणची फारशी माहिती नव्हती। मग आमचे जे अमरावतीचे मराठी विज्ञान परिषदचे जे अध्यक्ष आहे गुल्हाने, त्याने मला थोडीशी माहिती दिली आणि तेव्हापासून मी थोडं याची सुरुवात केली। तेव्हापासून सुरुवात केली याची। बरं, तुम्ही हा अभ्यास सुरू करण्यासाठी तुम्ही कुठल्या गोष्टींचं ज्ञान मिळवलं? हा गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं वाचन करावं लागते, कारण वाचन केल्याशिवाय काहीच जमत नाही। कारण आजकालच्या मला एक मुलाचं मोठं कमाल वाटते की आजकालच्या मुलाला प्रश्नच नाही पडत, आमच्या मुलाला प्रश्नच नाही पडत। मी नेहमी सांगतो मोहब्बत करना है तो किताबों के साथ करो, बदले में टूटा हुआ दिल नहीं जुड़ा हुआ करियर मिलेगा। तर सर्वात महत्त्वाचे हे विद्यार्थी वाचत नाही। आपण म्हणतो की MSc आहे, यांना प्रॅक्टिकली कसं आहे क्वालिफाईड पोरं आहे, पण यांना प्रश्न नाही पडलं असं आकाश निळक आहे। प्रत्येक गोष्टीचं या विज्ञानामध्ये प्रश्न पडले पाहिजे, यांना प्रश्नच नाही पडत। आम्ही खेड्यात शिकलो आणि ज्यावेळेस प्रश्न पडले आणि कोणत्याही प्रश्नाचं उत्तर ते तुमच्या मोबाईलमध्ये पाहतात, तर त्याच्यामुळे काय व्हायला की तुमचा जो मेंदू आहे त्या मेंदूचा उपयोगच नाही ना। तर चार्ल्स डार्विनच्या उत्क्रांतीवाद्याच्या नियमानुसार त्या मेंदूचा जर उपयोग नसेल तर हा मेंदू चालला जाईल काही दिवसांनी, त्याचा उपयोगच नाही। आणि आपण म्हणतो की नवीन पोराला आठवत नाही, का आठवत नाही? तुमचं वाचन नाही आहे। आम्ही जेही दिवसभर काम करतो, रोज मी संध्याकाळी डायरी लिहितो। तुम्ही जरी म्हणाल की 95 मध्ये तुमच्याकडे कोण कोण लोक आले, तुम्हाला आधी माझा डायरी सांगतो। तर तुम्हाला असं अभ्यास करावा लागतील। माझ्याकडे चांगले मासिकं आहे, ड्रीम आहे, रेझोनन्स आहे, हिंदी सायडरची मॅगझिन आहे। ह्या मॅगझिनातून संकलन केलं मी। जवळपास आत्तापर्यंत 3 ते 4 हजार प्रश्न मी तयार केले या खगोलशास्त्रावर आणि स्वतःहून रात्री 3-3, 2-2 वाजेपर्यंत याच्यातून अभ्यास केला। शेवटी असं ठरवलं की मग अभ्यास करून आपला फायदा काय, शेवटी आपणच पाहून राहिलो। तर नंतर मला एक कल्पना आली की आपण कुठेतरी याचा बाहेर प्रसार केला पाहिजे। तर काही शाळा घेतल्या मी, मला एवढं आधी काही असं म्हणजे लेक्चर करता येत नव्हतं, तर छोट्या शाळा घेतल्या, त्या शाळेमधून मी शिकलो आणि नंतर चालू केलं मी की हा खगोलशास्त्र अत्यंत सोप्या भाषेत कसं सांगता येईल। कारण मोठे मोठे क्वालिफाईड लोक येतात, वैज्ञानिक येतात, पण ते कठीण सांगतात समजा। तर सोप्या भाषेत मी सांगण्याचा हा प्रयत्न केला आणि 1995 पासून हे लढाई चालू ठेवली मी। त्याच्यामध्ये आज माझ्याकडे जवळपास 10,000 लोकांना मी व्याख्यान देतो दरवर्षी, 10,000 लोकांना। आणि विशेषतः म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढे इन्स्टिट्यूट आहे, MPSC UPSC क्लासेस आहे, या क्लासेसला सुद्धा मी एक युनिव्हर्स नावाचा विषय असतो, हा सुद्धा माझा व्याख्यान देतो। आणि जे काही इव्हेंट्स होते, एखादी समजा उदाहरणार्थ चंद्रग्रहण आहे, तर त्या ग्रहणामध्ये आम्ही पेपरला देतो आणि आमच्याकडे हजारो लोक येतात पाहण्यासाठी। आणि प्रत्यक्ष आपण म्हणतो का चंद्रावर खड्डे आहे, शनीला रिंग आहे, हे फक्त पुस्तकात वाचतो विद्यार्थी, पण आज आम्ही
त्या शनीला रिंग कशी आहे डायरेक्ट दाखवतो. त्या विद्यार्थ्याला मोठं एक निर्माण होते. आणि मला एक आनंद आहे की माझे विद्यार्थी आज अनेक ठिकाणी आहे, मोठमोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये आहे, DRDO मध्ये आहे ते, आणि ते येतात माझ्याकडे. हा सर बा, मी 5वीत असताना तुम्ही मणिबाई गुजरातीमध्ये आले होते, मोठमोठे सायंटिस्ट आहे, कुठं कुठं लागले आहे. तर या गोष्टी. बरं, हा खगोलशास्त्राचा जो अभ्यास आणि आवड आहे, मग कधी इस्रोला भेट दिली आहे का तुम्ही? नाही, इस्रोला तर मी तशी भेट नाही दिली, पण आता मी पुढच्या वर्षी खात्यातून सेवानिवृत्त होईल इस्रोला. तर इस्रोलाही माझी भेट देण्याची आहे. तिथे काही आमचे विद्यार्थी आहे. आणि रिटायरमेंट झाल्यानंतर आता पुढच्या वर्षी मी जवळपास ऑक्टोबर 20 ते 25 रिटायरमेंट आहे. ह्या SRPF गट क्रमांक 9 मी आहे सध्या, ASI म्हणून आहे. रिटायरमेंट झाल्यानंतर मी असं ठरवलं की शहरात तर आपण आत्तापर्यंत 35 वर्ष दाखवलंच लोकांना, शहरातच दाखवलं. दर्यापूर आहे, परतवाडा, म्हणजे एक मोठे मोठे गाव आहे. पण आता आमचा असा एक उपक्रम, मी एक मराठी विज्ञान परिषदेचे आमचे अध्यक्ष आहे, त्यांना मी असं सांगितलं, कल्पना केली की आपण एक गाडी घ्यायची, एक व्हॅन घ्यायची, मारुती व्हॅन घ्यायची, आणि त्या व्हॅनमध्ये मोबाईल व्हॅन राहील, त्याच्यामध्ये वैज्ञानिक उपकरण राहील. वेगवेगळे म्हणजे एक्सपेरिमेंट जे आपण करतो, जे शाळेमध्ये कधी दाखवू शकत नाही आपण, अशा गोष्टी काही असतात. आणि शाळेमध्ये प्रयोगशाळाच नाही आता, बरोबर, आणि एक त्याच्यामध्ये दुर्बीण घ्यायची आणि अशा गावात जायचं की ज्या गावात कोणी गेलं नाही आजपर्यंत. मेळघाट, गडचिरोली, खेडेपाडे, ग्रामीण भागामध्ये पूर्ण कमीत कमी महिन्यातून 15 दिवसातून असं 8-10 दिवस जायचं. आणि हा वैज्ञानिक प्रसार खेड्यातून करायचा. शहरात धारणेच्या लोकांना काय माहिती आहे चंद्र हे आहे, तर अशा, आणि त्याच्यामध्ये काही असा चार्ज राहणार नाही, फार मग 1000 रुपयाचा चार्ज राहील, तेवढ्यापुरतं. तो असा माझा पुढच्या वर्षीचा प्लॅन आहे. पण आता उद्याची जी घटना आहे, ही खगोलीय घटना, की उद्या पृथ्वीचं आणि सूर्याचं जे अंतर आहे ते खूप मोठं राहणार आहे, तर त्याचं नेमकं काय कारण? सरासरी काय असते की दरवर्षी 3 जानेवारीला पृथ्वी सूर्य अंतर कमी असते, याला म्हणतो आपण इंग्रजीमध्ये पेरिहेलियन, आणि 4 जुलैला हे अंतर जास्त असते. सरासरी पृथ्वी आणि सूर्याचं अंतर हे 15 कोटी किलोमीटर आहे, परंतु उद्या अंतर हे थोडंसं जास्त राहील. कारण पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत असताना याची जी कक्षा आहे ही गोल नाही आहे, ही लंबवर्तुळाकार आहे. त्याच्यामुळे काही पॉईंटवर कमी असते आणि काही पॉईंटवर जास्त असते. उद्या जरी सूर्य अंतर जास्त असला तर याचा एक असा फारसा परिणाम होत नाही. पण दुर्भाग्याची गोष्ट मोठं एक हे वाटते की आपण शिकलो वैज्ञानिक दृष्टिकोन आला, पण कोणतेही ज्यावेळेस ग्रहण येते, ग्रह ताऱ्याच्या संदर्भात अजूनही महिलांमध्ये म्हणा की सर्वसामान्यामध्ये बऱ्याचशा लोकांच्यामध्ये अंधश्रद्धा आहे. एखादं ग्रहण असते त्यावेळेस आम्हाला लोक फोन करतात, माझी मुलगी प्रेग्नेंट आहे, हे ग्रहण पाहिल का. मला म्हणजे मोठं विशेष वाटते या कोणत्याही ग्रह ताऱ्याचे. कोणी म्हणते एखाद्या मुलीला मंगळ लागेल का, बरोबर आहे, त्या मंगळाच्या मुलीबरोबर लग्न केलं तर काही तुमचं होणार नाही आहे, काही त्याला कुठेही विज्ञानाचा आधार नाही आहे. शेवटी हे एकमेकाच्या सावली आहे. पण वाईट एवढंच वाटते की कोणतेही ज्यावेळेस इव्हेंट्स होते त्यावेळेस मीडियामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये अंधश्रद्धा जास्त दाखवतात. तर वैज्ञानिक दृष्टिकोन जर दाखवला तर आम्ही हेच काम आता करतो, याच्यामधून वैज्ञानिक दृष्टिकोन तुमचा आला पाहिजे. अगदी बरोबर. तुम्ही आता तुमचा इतके वर्षापासूनचा जो छंद आहे हा खगोलशास्त्राचा अभ्यास करण्याचा, तर याच्यामधली सगळ्यात अविस्मरणीय घटना कोणती आहे तुमच्या जीवनातली? अविस्मरणीय घटना अशी आहे माझ्या म्हणजे की ती मला 15 जानेवारी 2010ला एक 122 वर्षानंतर एक ग्रहण झालं होतं. 122 वर्षानंतर ग्रहण झालं होतं आणि ते भारतामध्ये दिसलं कन्याकुमारीवरून. आणि त्या ग्रहणाचा प्रकार होता कंकणाकृती सूर्यग्रहण. आणि त्या ग्रहण पाहण्यासाठी आम्ही गेलो होतो. मराठी विज्ञान परिषदेचे आमचे प्रवीण गुल्हाने होते. त्या ठिकाणी आम्ही वेगवेगळे प्रयोग केले, स्वतःहून केले. तर जवळपास 8 ते 8:30 वाजता ग्रहण लागला होतं आणि दिवसा 8 वाजता अंधार झाला होता. 3 ते 4 मिनिटं त्या अंधारामध्ये आम्ही रातराणीच्या फुलाच्या कळ्या ग्रहणामध्ये उगवेल का हा प्रयोग केला. कारण दिवसा 8 वाजता अंधार झाला होता, पक्षावर काय परिणाम होते, ह्या सर्व गोष्टीचे आम्ही इव्हेंट्स केले. आणि मला नाही वाटत की तशी घटना मला माझ्या आयुष्यामध्ये पाहिली होती. आणि याच्यामध्ये खूप मोठी घटना झाली. खग्रास सूर्यग्रहण पाहणे आज आहे, त्या घटना भारतात होत नाही, कुठं अमेरिकेत होतात. आता मागे एक खग्रास सूर्यग्रहण झालं, आत्ताच अमेरिकेमध्ये झालं. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे 400 लोकांनी लग्न, अमेरिकेच्या 400 जोडप्यांनी लग्न त्या दिवशी केलं. आपण लग्न करत नाही, त्याने लग्न केले 400 लोकांना. म्हणजे पहा किती वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. पण आता धीरे धीरे क्वालिफाईड लोकांमध्ये हा वाढून राहिला. खग्रास सूर्यग्रहण हे फार मोठी पर्वणी असते. आणि विशेषतः म्हणजे आत्ताच या 2 महिन्यापूर्वी अमेरिकेमध्ये एक खग्रास सूर्यग्रहण झालं. हजारो जगातले लोक त्या ठिकाणी गेले. आणि मला एक म्हणजे हे वाटते की त्या आपण लग्न करत नाही ग्रहणाच्या दिवशी, आणि त्या लोकांनी अमेरिकेच्या 400 लोकांनी त्या दिवशी लग्न केलं. म्हणजे पहा किती मोठी गोष्ट आहे, म्हणजे किती मोठा विरोध आहे.
बरं सर, तुमच्याकडे ही जी दुर्बीण आहे, या दुर्बिणीचं शास्त्रीय नाव काय आहे? याचं आपण म्हणतो याला रिफ्लेक्टर, म्हणजे मराठीमध्ये आपण याला म्हणतो की परावर्तित टेलिस्कोप आहे. याचा जो डायमीटर आहे हा डायमीटर 6 मीटर म्हणजे 6 इंच आहे. जेवढा डायमीटर मोठा तेवढं त्याच्यामध्ये तुम्हाला चित्र मोठं दिसेल. जवळपास 80 ते 85 हजार रुपयाची हे टेलिस्कोप आहे. आणि याच्यामधून तुम्हाला सॅटर्नची रिंग जवळपास 127 कोटी किलोमीटर शनी आहे. बापरे. शनीची रिंग सुंदर पाहतात. ज्यावेळी शनीची रिंग पाहतात लोक विद्यार्थी, त्यावेळी इतके त्यांना आनंद होते की ते प्रत्यक्ष जशी रिंग आहे पुस्तकात तशीच दिसते. गुरुचे चंद्र दिसतात, युरोपा, गॅनेमेड, आयो, कॅलेस्टो. याला जर आपण दुर्बीनला फिल्टर लावलं तर सूर्यावरचे डाग सुद्धा पाहू शकतो. जे डाग 11 वर्षांनी वाढतात किंवा 11 वर्षांनी कमी होतात. या सर्व इव्हेंट्स पाहता येतात. नेबुला पाहता येतो, ताऱ्याचा जन्म कसा होतो अशी सुद्धा एक जागा आहे. ही सुद्धा जागा त्यांनी पाहता येतो. आपल्याला हॉर्सेट नेबुला म्हणतो. आणि प्रत्यक्ष ह्या गोष्टी पाहिल्यानंतर विद्यार्थ्याला एक वेगळं वाटतं. पण प्रत्यक्ष चंद्रावरचे विवर दाखवताना आता आपण चंद्र फक्त प्रेम कहाणीमध्येच वापरतो ना, तुझ्या डोळ्यात मला चंद्र दिसते, बरोबर आहे. तर याच्यामध्ये आपण प्रत्यक्षात पाहू शकतो. बरं, या दुर्बिणीचा उपयोग आपण दिवसा आणि रात्री अशा दोन्ही वेळात करू शकतो? नाही, या दुर्बिणीचा उपयोग आपण दिवसा करू शकत नाही. फक्त या दुर्बिणीचा उपयोग आपण रात्रीच करू शकतो. दिवसा जर पाहत असेल काही दूरची वस्तू तर आपल्याकडे मग बायनाकुलर आहे. काही एखादी बायनाकुलर ते छोटी जी असते ते लहान मुलाच्या चांगली बायनाकुलर आहे. दिवसा आपण पाहू शकतो 1/2 किलोमीटर 1 किलोमीटर, पण त्याला तारे दिसणार नाही. तारे नाही दिसणार. दुर्बीणचा उपयोग जर करायचा असेल तर वेळ रात्रीचीच पाहिजे आहे. वेळ रात्रीच पाहिजे. आणि रात्रभर कधी कोणते ग्रह रात्री 10 वाजता जवळ येतात पृथ्वीच्या, कधी 3 वाजता येतात. तर याच्यामध्ये तुम्हाला रात्रभर जागते. ज्यावेळेस आम्ही हा उल्का वर्षाव वगैरे होतो डिसेंबर महिन्यामध्ये उल्का वर्षाव, हा उल्का वर्षाव पाहण्यासाठी आम्ही विद्यार्थी, शाळा बरेचसे मध्ये ह्या पिंगळ्या देवीचा जो गड आहे त्या गडावर जातो. रात्रभर राहतो आम्ही त्या ठिकाणी, कारण अभ्यास करणं जरुरी आहे याच्यामध्ये. तर दर्शकांनो, ही आहे दुर्बीण. या दुर्बिणीने आपण अवकाशातले ग्रह तारे बघू शकतो. सर, मला सांगा की ही दुर्बीण काम कशी करते? आता ही जी दुर्बीण आहे याला म्हणतो आपण परावर्तित टेलिस्कोप आहे. इथे जवळपास 80 ते 85 हजार रुपये किंमत आहे. तर ही जी दुर्बीण असतो हा डायमीटर असतो, याचा व्यास असतो हा जवळपास 6 इंच आहे. याचा जेवढा व्यास मोठा तेवढं तुम्हाला चित्र मोठं दिसेल. लहान जर दुर्बीण घेतली तरी तुम्ही 127 कोटी किलोमीटर शनी पाहू शकता. याच्यामध्ये सर्वात पहिले झाकण उघडत आहे आणि झाकण उघडून याच्यामध्ये जो असतो याच्यामध्ये एक लेन्स आहे. खाली एक लेन्स आहे. इथं खाली लेन्स आहे. या बाजूला ग्रह ताऱ्यातून येणारे किरण या लेन्सवर येतात. सर्वात पहिले इकडे येतात आणि इथून हे लेन्स इथं एक 45 डिग्री आणखी एक आरसा आहे, या आरशावर येतात आणि इथून याला एक आयपीस टाकून आपल्याला हे चित्र असं पाहता येते. म्हणजे असं नाही, बरेचसे लोक इथून पाहतात, पण इथून पाहता येते. याच्यामध्ये तुम्हाला शनीची रिंग, गुरुचे चंद्र, ताऱ्याचा जन्म होणारी जागा नेबुला, ह्या सर्व गोष्टी इव्हेंट्स. आणि ज्यावेळेस सर्वात चांगली गोष्ट म्हणजे शनीची रिंग, ज्यावेळेस शनीचा रिंग विद्यार्थी पाहतो त्यावेळेस तो एकदम त्याला खूप आनंद होतो, कारण जशी पुस्तकात रिंग आहे तशीच रिंग याच्यामध्ये दिसते. आम्ही सुद्धा नक्कीच येणार ती रिंग बघायला, कारण आजपर्यंत आम्ही पण नाही बघितली आहे. तुम्हाला एखादी चंद्र वगैरे आता येईल पुढच्या याची आहे, तुम्हाला तुमचा नंबर आहेच माझ्याकडे. आपण चंद्र दर्शनाचा कार्यक्रम घेऊ एक वर, विद्यार्थी बोलव आणि याच्यामधून चंद्राची विवर सर्व काही गोष्टी. तुम्ही इतकं सगळं काम केलं आतापर्यंत, तर नक्कीच तुम्हाला पुरस्कार सुद्धा मिळालेले असतील. तर आतापर्यंत कोणते पुरस्कार मिळाले? तुम्ही हे तर बाकी पुरस्कार पाहूनच राहिले, पण मराठी विज्ञान परिषदेचे अनेक पुरस्कार भेटले. आणि शेवटी आपलं आज काम चालू आहे. महत्वाचं म्हणजे काम, माणसाची ओळख. बरोबर आहे. पुरस्कारासाठी माणूस काम नाही करत, पण काम म्हणजे कामाला ओळख दिली पाहिजे माणसाची. बरोबर आहे. तर काम चालू ठेवायचा आणि आपले पण जेवढं होते तर आणखी काम चालू द्यायचं. आणि याच्यामध्ये उत्साह निर्माण होतो विद्यार्थ्याला. अरे जे दिवसभर लोक कॉम्प्युटरवर बसतात, मोबाईलवर बसतात, कमीत कमी या निमित्ताने ते मोबाईल तरी सोडतील. हे प्रत्यक्ष याच्यासाठी आज भारतीयाचा 7 घंट्याचा वेळ मोबाईलवर आहे. दुर्भाग्याची गोष्ट आहे. बरोबर आहे. प्रश्न निर्माण होणं कमी झालेलं आहे. आणि प्रश्न माझं एवढंच म्हणणं आहे की फक्त विद्यार्थ्याला, नवीन विद्यार्थ्याला एकच आहे, तुम्ही हुशार लोक आहे, चांगलं वाचन आहे, पण त्याच्यामध्ये तुम्ही वाचन करा आणि तुम्हाला प्रश्न पडले पाहिजे हे कसं व्हा. आणि प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही त्या गुगलवर आणि मोबाईलवर जाऊ नका. थोडंसं डोक्याला ताण द्या, म्हणजे तुमचं डोकं चालेल. एवढीच माझी या विद्यार्थ्याला मी आवाहन करतो. एवढं. थँक्यू सर. आणि जेही अमरावती करत कधी येतील ते माझ्याकडे तुम्ही येऊ शकता, कधी चंद्र पाहू शकता. आणखी ग्रह तारे जर पाहत असेल रात्रीच्या वेळातच या. रात्रीच्या वेळा बरेचसे लोक दिवसा येतात का हो, चांद दिखता का? आम्ही इतकंच मोबाईल दिन में चांद दिखता नाही, तर रात्री या. आणि माझ्याकडे सर्व विनामूल्य सेवा आहे, कोणती तुम्हाला चार्ज पडणार नाही. आणि मस्त चंद्राची विवर ह्या सर्व गोष्टी पाहू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 96 37 38 48 12. धन्यवाद.
बरं, तुमचा हा जो सगळा प्रवास आहे सगळ्यामध्ये अमरावतीच्या लोकांनी तुम्हाला कसं सहकार्य नाही, अमरावतीच्या लोकांना मला एक आनंदाची गोष्ट वाटते की खूप सहकार्य दिलं. अमरावतीच्या लोकांना सहकार्य दिलं आणि माझे SRPF गट क्रमांक 9चे अधिकारी कर्मचारी आहे त्यांचे मला सहकार्य. या कामात असं कोणीच व्यक्ती नाही की, कारण हे कामं कसे फार बोटावर मोजण्याजोगते लोक आहे याच्यामध्ये. आणि जेही लोक याच्यामध्ये डिग्री आहे, होल्डर आहे, ज्याही विषयात लोकांना स्पेशलिस्ट आहे ते लोक आपल्याला वेळ द्यायला तयार नाही. कोणी कामात गुंतलेले आहे, कोणी प्राध्यापक आहे, कोणी कुठं आहे. तर आम्ही हा चालू आहे. आमच्याकडे डिग्री नाही आहे, बगर डिग्रीत आहे, परंतु हा खगोलशास्त्र जिवंत ठेवण्याचं काम मी आणि आमचे गुल्हाने सर हे आम्ही दोघं जण करून राहिलो. बरं, तुमचा हा छंद जोपासण्यामध्ये कुटुंबाचं काय सहकार्य? कुटुंबाचं सहकार्य आहे, कारण कुटुंबाला कोणताही विरोध नाही आहे, कारण त्या कोणी जरी आलं तर ते सर्व व्यवस्था करतात. त्याच्यामुळे कुटुंबही महत्वाचं असते. कारण जर रात्रीचं तुमच्या घरी इतके लोक येतात, असं मला कुटुंबाकडूनही कोणता त्रास नाही आहे. ते त्यांच्याकडून सहकार्य भेटते. आणि आज माझे मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, चांगल्या ठिकाणी चांगल्या कंपनीत आहे. सून आहे सॉफ्टवेअर इंजिनियर, सर्व आहे. त्यांना इंटरेस्ट आहे थोडा, पण ते त्या वेगळ्या विषयात केले. बरं, आता हे जे 2024 आहे, या 2024 मध्ये कुठल्या अशा खगोलीय महत्वाच्या घटना घडणार? नाही, आता 2024 मध्ये एक तर हे तर घटना आहेच, हे ग्रह तर वगैरे जवळ येईल, पण एक खूप मोठी, एक भारतासाठी फार मोठी, एक इस्रोसाठी एक आनंदाची गोष्ट आहे की त्यांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपलं चांद्रयान 3 उतरलं, की जे कोणीही आजपर्यंत उतरवलं नाही, की जगामध्ये भारताचा पहिला नंबर आला. आणि याच्यामध्ये इस्रोच्या शास्त्रज्ञांची खूप मोठी मेहनत आहे. 15-15, 20-20 घंटे काम करून यांनी मेहनत केली आणि ते बरोबर विक्रम नावाचं लँडर चंद्रावर उतरलं. ही आपल्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. आणि विशेषतः म्हणजे ते चित्र TV वरून साऱ्या भारतीयांना पाहिलं. क्रिकेटची मॅच भारतीय लोक सर्व पाहतात, पण ते चित्र पाहणं म्हणजे विज्ञानासाठी ही फार मोठी गोष्ट आहे. कारण वैज्ञानिकाचं पाहणं, ते लँडर उतरताना हजारो लोक TV समोर होते. एखादी क्रिकेटची मॅच पाहतो आपण, बरोबर आहे, मग ते पाहणं म्हणजे विज्ञानासाठी एवढे लोक जमणं. मार्स मिशन नंतरचं चांद्रयान 3 उतरवलं. थोडंसं आपण 2 मध्ये फेल झालो होतो. दुसरं आणखी एक यान गेलं भारताचं, आदित्य L1 म्हणून आहे. सूर्याचं अंतर 15 कोटी किलोमीटर आहे. तर 14 लाख किलोमीटर अंतरावर एक लँग्रॅज पॉईंट असतो. त्या पॉईंटवर ती यान स्थिर आहे, कारण त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशन फोर्सची पृथ्वीचं सेम असते. 50% तिकडे उडते, 50% इकडे उडते. त्याच्यामुळे त्या पॉईंटला आपण लँग्रॅज पॉईंट किंवा L1 पॉईंट म्हणतो. असे विश्वामध्ये 6 ते 7 पॉईंट आहे. आणि त्याच पॉईंटवर एक अमेरिकेची जेम्स वेब टेलिस्कोप सुद्धा आहे. आणि आपल्याकडे ते इस्रोकडे रोजचे 1400 फोटोग्राफ्स ते आपल्याकडे पाठवून राहिले. त्याच्यामुळे सूर्यावर कसे स्फोट होतात, त्याच्यावर चुंबकीय डाग, चुंबकीय वादळ याची आपल्याला माहिती भेटते. आणि अजून तिसरी गोष्ट म्हणजे या 1 ते 2 महिन्यामध्ये अजून एक भारतासाठी आनंदाची गोष्ट आहे की एक गगनयान 3.7 टन वजनाचं एक यान भारतानं तयार केलं. आत्तापर्यंत आपण ऐकलं आहे की कल्पना चावला, सुनीता विल्यम हे गेली बरोबर आहे, भारताचे होते, पण ते आपल्या यानातून नाही गेले. टेक्नॉलॉजी त्यांची, सर्व त्यांची. पण आता काय केलं त्याने, यानही भारताचं. तर भारतीय वायुसेनेचे 4 लोक तयार केले, पायलट, यंग पायलट. त्यांना रशियामध्ये 3 वर्षासाठी पाठवलं. आता सध्या ते नुकतेच ट्रेनिंग करून आले आहे. आणि एक 3.7 टन वजनाचं यान, एक गगनयान बनवलं. ते पृथ्वीपासून श्रीहरिकोट्याहून ते यान उडेल. 400 किलोमीटर त्याच्यामध्ये 3 लोक बसतील भारतीय वायुसेनेचे. आणि त्याच्यामध्ये एक रोबोट आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, त्याचं नाव आहे योममित्र. रोबोटिक काम करेल तो, सर्व काम बरेचसे करेल. म्हणजे अंतरिक्षात जाणारा भारताचा पहिला रोबोट. तर 3 ते आणि हे जाईल 400 किलोमीटर जाईल. आणि 400 किलोमीटर वरून पृथ्वीच्या फक्त भारताचे नाही आहे, 91 मिनिटात एक चक्कर, 27,744 किलोमीटरचा वेग राहील. आणि 8 दिवस ते स्पेसमध्ये राहील. आणि नंतर एका हिंदी कुठेतरी महासागरामध्ये यान येईल आणि एका कॅप्सूल मार्फत ते सर्व वैज्ञानिक काढता येईल. हा मोठा प्रयोग आहे. आणि ही भारतासाठी फार मोठी गोष्ट आहे. आणि एखादी रोडवरून गाडी चालवणं, वर अंतरिक्षात रोड नाही, कुठं काहीच नाही आहे, एवढ्या याच्यामध्ये स्पेस यान उतरवणं हे फार मोठे, जगामध्ये असे 3 ते 4 देश आहे, त्याच्यामध्ये भारताचा आहे. आणि इस्रोच्या वैज्ञानिकाची खूप मोठी याच्यामध्ये मेहनत आहे. अगदीच बरोबर. सर, खरोखर तुम्ही आम्हाला खूप आज महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. आणि खरोखर तुमच्या गोष्टी ऐकून आता आम्ही पण वाट बघतोय 2 महिन्यानंतर त्या येणाऱ्या क्षणाची. आज तुमच्या माध्यमातून ती बातमी आमच्यापर्यंत पोहोचली. आमचे मंडलचे दर्शक सुद्धा ती घटना नक्कीच बघतील. तुम्ही तुमच्या ड्युटीला जाण्याचा जो वेळ होता त्यातला महत्त्वाचा वेळ मला दिला, तर मी मंडल न्यूजच्या वतीने तुमचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. आणि फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम ID ला तर नक्कीच फॉलो करायचं आहे. धन्यवाद.